आचारी नंबर 1, आचारी नंबर 2 आणि आज तायरा पण मराठीमध्ये बोलणार. तू काय काम करते? राईच्या बदल्यात चाय पावडर टाकणारी व्यक्ती तुझी ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब मस्त. तो हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज का ब्लॉग शूट हो रहा है फिर से फूड के ऊपर. तो आज जो फूड जो बनेगा वो वेजिटेरियन रहेगा और काफ़ी अच्छा फूड है. और ये जो मैं शूटिंग कर रहा हूँ ये कर रहा हूँ DJI पे. तो थोड़ा यहाँ हवा मेरा देखना आना जाना होगा तो थोड़ा अंडरस्टैंड कर लेना. तो पहला आचारी नंबर 1 सीनियर आचारी आहे. मम्मी आचारी तर तोंड दाखव. तर मम्मी आली आहे. मम्मी आली तर फूड बनणार ना मम्मी. आणि आज तायरा पण मराठीमध्ये बोलणार ना तायरा. तर आचारी नंबर 2. हेलो हेलो बोला, हेलो बोला. लहसुन के साथ हेलो. ठीक है. सपोर्टेड आचार्य. ये सपोर्टेड आचारी है, मतलब छोटा मोटा काम करेगी. लहसुन छिलना, खोबरा किस के देना और यही रेसिपी कुछ दिनों बाद फिर से नए तरीके से बनाना. ये तायरा का एक एकदम बेसिक काम है ना तायरा. तो खुश हो रही है. तर आचारी नंबर 1 काय बनवता तुम्ही सांगा. बैंगन फ्राय बनव. काय? वांग फ्राय. वांग फ्राय. आणि वांगण फ्राय बरोबर कढी आणि भात. बस. आणि काय बनवायचंय बाकी आता तुला विचारतोय मी काय काय आयटम असणार. व्हेज जेवण एकदम प्युअर आणि व्यवस्थित पाहिजे. आज जेवताना मजा आली पाहिजे. जे कढी भात आणि वांग भाजलेलं. हा फ्राय. ठीक. बाकी तुझी बेसिक आता तयारी झालेली आहे काय? हो, आता वांग कापते. वांग कापते आता मम्मी. तयारी वांग झालेली कापेल. कढीची तयारी झालेली आहे. आता जसं जसं सांगणार तसं तसं आपण शूट करायचं. बाकी जास्त मगजवारी पाळायची नाही. तर हा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जस्ट बिकॉज ह्या याच्यामध्ये व्हेज जेवण एकदम सुपर्ब असणार आहे. आणि ते बनवायला ना भाई टॅलेंट लागतो. ते मला विचारा, कारण की माझी हालत काय होते जेवण बनवत असताना. ठीक आहे. तर कंटिन्यू राहा आणि ज्याला पॉसिबल आहे त्याने ह्या गोष्टी ट्राय करा घरी. ठीक आहे. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मम्मीचा. हे वांग तू उभं का कापतेस? अरे ते असं त्याला मीठ मसाला लावून फक्त फ्राय करायचं. मग हे उभं कापल्यावरती पॅनवरती टाकणार. त्याला मीठ मसाला लावणार. कारण मी बघितले ते गोल गोल खापे कापतात जसं चूरणाचे असतात वगैरे तसं. असं नाही ते ह्याला ना अशी मी करायची. अच्छा, लाईन पाडायच्या. लाईन केले ना की त्यात मसाला वगैरे भरला जातो. अच्छा. आणि त्या मसाला आतमध्ये जाईल म्हणजे. आणि ना ते मच्छी. ओके, दाखव डिटेलमध्ये कसं आहे ते. ओके, अशा लाईन मारल्यानंतर तो मसाला भरला जातो ना. हा. आणि मग ते फ्राय केलं की मग टेस्टी लागते. ते कुरकुरीत करायचं जरा. अच्छा. ओय बदली कामगार, तुम्ही काय काम करणार आहात की नाही? फक्त लसूणच. हाँ, थोड़ा ज्यादा छिलके रखते. हमें भी तू पुढचा विचार करून आहे ना, स्वतःचा अद्रक लसूणच्या पेस्टचा विचार करून. ही आतासाठी काय हेल्प करत नाही. खोपरा किसके दी मैंने. पण आता तू बाकी काम करणार. क्या कर रहा है? हे काय शूट कर रहा है. माझं काम मराठीत बोलणार बोललीस ना आता. तू काय काम करते? कायच काम करते. मम्मी मराठीचं बघ. मी काय काम करतोय माहितीये तुला? मी माझा ब्लॉग बनवतोय. तू काय करते? मी लसूण छिलते. लसूण साफ करते. शिकवेपर्यंत आम्ही मराठीत अगदी PhD करू. हा, त्याच्यामध्ये मास्टरी होऊन जाईल तुझी. आणखी अजून पुढे पिढी शिकवायची आहे. पुढे आता शिकवत राहील ती. आता हे बघा ना, आता गावी आल्यावरती किती कोकण. मम्मीला कोकण भाषा शिकव. आणि कोकणातल्या काय शिकव. मराठी तर बोलू मैं. अरे तू नॉर्मल कोकणातली भाषेमध्ये मराठी त्याच्यामध्ये शिव्या शिकून घे. हाँ, मराठी में गाली तो पता है. तायरा गाली तर मला शिव्या माहिती आहे तिला. चल, मी लास्ट टाइम मध्ये 1-2 सांगितलेलं नंतरला स्वतःच ओरडत होती तिला. कोणत्या शिव्या देते आजकाल ही जास्त. म्हणजे काय ते मला देते, माझ्या नवऱ्याला देते. तुमच्या नवऱ्याला पण देते शिव्या? माझ्या नवऱ्याची तिची गाडबेट पण नाहीये. अरे बापरे. माझ्या पप्पांना शिव्या देते काय रे? क्या देती मैंने? तुझ्या आईचं भाऊ बोललीस ते इनडायरेक्टली माझ्या पप्पांना शिवी जाते ती.
और कौन सी आती सॉरी है? बोल ना मग. मैंने गाली नहीं दी थी, मैंने बस बताई थी कि ये गाली मेरे को पता है. बरोबर जाऊ दे. हिला मालवणी शिकवूया मम्मी. आता गावी गेलो ना हिला आपल्या त्या बाजूची ती होती ना कोणती गुजरातीन ती जास्त असं फू 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 फुगडी. तर गावी एक पर्सनॅलिटी आहे ती जास्त करून ना गुजराती म्हणजे गुजराती बोलतात ना तिला मम्मी, पण ती फुगडी वगैरे खूप म्हणजे असे एकदम मूड मध्येच असते ती. गुजरातला राहते म्हणून तिला गुजराती. अच्छा ओके. ती गुजरातला राहते म्हणून तिला गुजराती बोलतात. आहे ती बानी, पण ती म्हणजे तिच्याबरोबर आता तायराला आम्ही सोडणार आहे कारण का आम्हाला बघायचं आहे की ती किती चांगलं बोलते. ती तायरा पण तायराला कमी पडेल. हा तायरा आणि तायराकडे असे पण गुजराती क्लायंट जास्त आहेत. तायराला ऑक्सिजन का कमी पडणार का मम्मी? मुझे इवन गुजराती भी समझता है बट तुला कोणती कोणती लँग्वेज येते? तुझा टॅलेंट किती आहे? मुझे नॉर्मली हिंदी और इंग्लिश बस, बाकी मराठी भी समझता है, वो बोलने नहीं आता है, बट कुछ कुछ मराठी के वर्ड्स नहीं पता रहते. स्पेशली वो फ्रूट्स नेम मराठी में कोई बोल दिया तो सर के ऊपर से. चलो अच्छा आहे. तर मम्मी हिला तिच्यावर पाठवायचं आपण. डन. तिला हवा ऑक्सिजनचा बाटला घेऊन जावा. का रे? आधीच तिला म्हणजे सफोकेशनचा प्रॉब्लेम होतो. हा, आणि परत तिच्यावर केला की तिचं तो स्टॅमिनाचा प्रॉब्लेम नाही मम्मी, गर्दीत उभं राहिल्यावरती ते होतं. फोबिया असं बोलू शकते काइंड ऑफ ना. त्याला हे ऑक्सिजनचं वेगळं. तिथे बाबा जिम ट्रेनर आहे, अंडू पांडू आहे का ती? अभी नहीं करती, अभी जिम में पोज करना है, जिम में रख के पोज करना है. वो मुझे क्राउड प्लेस नहीं जमता है. क्राउड प्लेस का नाही जमत रे तुला? क्राउड फिर चक्कर आने लग जाती, पेंट होने स्टार्ट हो जाती. चल तर झालं आता वांग्याचं भरीत. हिचं भरीत व्हायला चालू झालंय. काय वांग्याचं काय कापे आपण चूरणाचे कापे करतो ना तसे हा वांग्याचे कापे. तसेच वांग्याचे कापे. मी शेवटी नाव तुला सजेस्ट केलं या नवीन रेसिपीचं. अभी पूरा क्रेडिट खुद पे ले लेगा. अरे भाई क्रेडिट चोर हूँ बस, क्रेडिट चोर हूँ. क्रेडिट पूरा ले लेगा. मैंने बताया, मेरे सब कुछ फिर बताया. वही तो बात माँ होती के है. बाद बच्चा ही रहता है ना क्रेडिट. फिर चला क्या बुरा बात है. बराबर. हमें भी ना चिकन लेग भी बना देना. सब डिश बना ले आज. कढीचं बघा. सब बना ले आज ही तुझे टाइम मिला है ना. सब बना ले क्यों खाने बाद में मिलेगा नहीं. कढीला ना आलं लसूण मिरची आणि जिरं. आलं लसूण मिरची आणि जिरं हा, आणि 3 टॅमॅटो वाटून घेतले. ओके. आता हे मी वाटून घेतले ओके म्हणजे टॅमॅटो दह्याची कढी. अच्छा. हिला मराठी जर का चांगलं करायचं असेल तर काय करायला लागेल? तिला जर परफेक्ट शिव्या द्यायच्या असतील ना हा तर तिला दादा कोंडकेची पिक्चर बघायला हवे. दादा कोंडकेचे का? म्हणजे दादा कोंडके आहेच तसं बाबा. अच्छा. तर मग त्याचं कोणतं? अरे त्याचं ते गाणं आहे ना, कोणतं गाणं बोल जरा. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. डान्स के स्टेप मराठीमध्ये बोलली असतीस तर मम्मीने करून दाखवलं असतं काय की डान्सच्या स्टेप बरोबर पाहिजे करून. चल ग राणी गाऊया गाणी. अरे म्हणजे डान्स करून गाणी बोल असं बोलते ती. म्हणजे तिला पूर्ण एंटरटेन पाहिजे. ओयो ओयो ओयो. उसको खाना भी चाहिए और इंटरनेट भी चाहिए. एंटरटेनमेंट. इंटरनेट आहे घरात मम्मी ऑलरेडी. इंटरनेट आहे. इंटरनेट आहे. एंटरटेनमेंट. वो कुत्ते का नाम रखा था वो. अक्षय कुमारच्या पिक्चर मध्ये. अक्षय कुमार. यार तू तर एकदम बॉलिवूड होत चालले रे कोण मी? तू. मग अरे बाबा जसं बघतो तसं माणूस शिकतो. हो असं आहे पण का? हिने जर दादा कोंडकेचं पिक्चर बघितले ना परफेक्ट होऊन जाईल. फक्त त्यातलं मिनिंग समजलं पाहिजे. मग ते मिनिंग समजायला परफेक्ट व्हायला पाहिजे ना मम्मी. काय म्हणजे 2 गोष्टी असतात. डबल मिनिंग लँग्वेज आहे मराठी आपली. मराठी भाषा बोलावी तशी वळ. हो जसं वळते तशी जसं मराठी कळतं आहे. तसं वळतं. हो सही आहे. चला आता काय करते हे मिक्सरला टॅमॅटोचं लावून. वाटून देते. ह्याचं म्हणजे कढीचं वाटून देते. ओके. मग आता कढीपासून चालू झालं. आता आहे मिक्सर. विसरतेस की काय? चालतोय ना? बटन तर चालू आहे. आमचं मिक्सर चालू आहे. बाकी काय झालं तर भरचूक. काय झालं? टाइट नहीं लगा है मुझे.
थांबा, मिक्सर चेक करतो का चालत नाही, त्यानंतर परत आम्ही कंटिन्यू करू. तर थोडा वेळ ब्रेक. टेन 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 झालं मिक्सर करून. मिक्सर चालू केला आता. चालू झाला ना, मी जसा आता कॅमेरा ठेवला तसा मिक्सर चालू झाला. त्याला का आलं, त्याला चालू व्हायलाच लागणार आहे. तू क्या रे साइड में बैठ के रिएक्शन दे रही है इधर? हाँ, तो अपना जो यूट्यूब पे गाना बिना सुन रही है वो चालू रखना. तू कुछ बोल, तुला काय बोलायचं आहे? गाणी नाही बोलायचं आहे. चल ठीक आहे, नाही बोलायचं. कितना सारा सीख लिया. अरे रे रे तुझे बोली तो लेट गया था ना सीधा जाके. अरे अपना काम ही वैसा है, हार्ड. बिना कुछ काम किए हार्ड हार्ड झालं. काय बनवत होती? हार्ड आहे. लसूण खूप सोडले तिने. ती माझ्या याच्यात स्वतःचं काम करून घेणार आहे. असंच मला वाटतंय. तिचं काम काय, अद्रक लसूणची पेस्ट काढून गेली ती स्वतःची. नंतर पुढे इझी जातं ना. तेवढं मोठं फ्रीज आहे मी ते बनवलं घरात तिच्या. काळे मूग. काळे मूग वाफवले. घे. काळे मूग, मोड आलेले मूग असे पण खातात ना. आता काल लास्ट टाइम तर मला आई बोललेली की बाबा असेच वाफवले, मीठ नाही टाकलं. मग पाणी कुठे यायचं, त्याच्यात जास्त जीवनसत्व असतं ना. हो वाफवले, उकळले नाही. सॉरी, समोर जाते. चुकी झाली. तर झालं ना, मिक्स केलंस ना पूर्ण मिक्सरने. आता काय घेतलंयस? आता लसूण फोडणीला टाकले, कढीपत्ता. लसूण टाकले आधी? जेजरली ना तिला. ओके, ऑइल नाही टाकलेलं पहिला? नाही, आता तेल टाकलं. अच्छा, पहिला लसूण आणि कढीपत्ता टाकलं, त्यानंतर आता तेल टाकलं. ओके, आणि आता त्यामध्ये राई, जिरं, हिंग. अच्छा, ते आहे का आमच्याकडे? आपल्याकडे आहे का? पहिली गोष्ट या सर्व गोष्टी पहिला आहे की नाही पहिला चेक करायला पाहिजे. राईच्या बदली चहा पावडर टाकली. राईच्या बदल्यात चाय पावडर टाकणारी व्यक्ती तुझी को आर्टिस्ट को हाताखाली कोण करतं त्याला? काहीतरी वर्ड आहे त्याला, विसरलो मी. तर ती आताची तुझ्या हाताखाली काम असं छोट्या छोट्या हेल्परचं काम करते ना, तिने टाकलेलं. आता त्याच्यात राई टाकते. हां, राई टाक. आणि मग जिरं. हो, जिरं. राई, जिरं झालं, मग हिंग टाकायचं. हिंगाने काय होतं? हिंग क्रिया चांगली होते, पोटात. अच्छा, हिंगाचं मला माहित नव्हतं त्याला. हिंगाचं मला माहित. अरे वो याद नाही राहता रे बाबा. तर मग आता हिंग. हिंग नंतर हे टॅमॅटो वाफवून घेतलेत ना, त्याच्यावरची छिलके काढायच्या. आता काढायची बाकी आहेत. हो, थंड व्हायला ठेवलेले ना. एवढं इझिली निघतात हे. उकळवलेत ना ते. ओके ओके, लास्ट टाइम मी वांग्याचे काढत होते, त्यामुळे ते थोडं डिफिकल्ट निघत होते. मग आता ह्याचे छिलके काढून मिक्सरला वाटून घ्या. हे पण मिक्सरला वाटायचं आहे. मग ते एकत्र नाही टाकलं ते? खोबरं कसं वाटणार? ओके ओके ओके, मग खोबऱ्याला चिपकलं असतं असं. वेगवेगळं असतं ना वाटण्यात. अच्छा, ओके. मला माहिती नव्हतं मला. तू बोलशील तसं. आता हे रेडी होतं इथे मसाला. फोडणीला टाकायचा मसाला. हो, आपण आता फोडणीला जाणार. उद्या आमच्या घरी पूजा आहे, तर सगळ्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांना वाटतं या यूट्यूबवरच्यांना आम्ही आमंत्रण करतोय, कारण की जास्त लोक बघत नाही. सत्यनारायण श्रावणी पूजा. सत्यनारायणची श्रावणी पूजा. जरासं असं हे करून घ्यायचं, तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मसाला गरम होतो. ओके, हा मसाला. ओके, सही आहे. आता एक टोमॅटो गेले. टोमॅटो बारीक करा, म्हणजे त्याची ज्यूस करू. प्युरी. उषा, क्या बात है. उषा प्युरी. उषा प्युरी. हे काय सीन आहे? त्याच्यात टाकायचं. हो, एका ह्याच्यामध्येच झालं. हो, ह्याच्यामध्ये गरम केलेलं, उकळलेलं, म्हणजे स्टीम दिलेलं त्याच्यामुळे.
टोमॅटो टाकला. नेक्स्ट आता काय शोधतेस? सुरी वगैरे बोलतोय. कैचीने आता कैची तुला पाहिजे? कैची मी देतो. कैची आपली साईडलाच ठेवलेली असते, बाहेर बाहेर नाही जाणार. तसं ते आखणी केली आहे घराची आमच्या. आता याच्यामध्ये दही टाकायचं आणि ते पण मिक्सरला घुसवून घ्यायचं, म्हणजे दह्याचं हे निघून काठी निघायला पाहिजे. अच्छा, तर अंदाजाप्रमाणे घ्यायचं दही. अंदाज आहे, म्हणजे जसं आपल्याला हवं तसं कडक, म्हणजे किती हवी कढी त्याच्यावर. अच्छा, म्हणजे केवढं थिकनेस पाहिजे आपल्याला? थिकनेस नको आहे ना? ओ फक्त एकदा लावलं झालं गुरु त्याच्यामध्ये. हां सही आहे. त्याच्यामध्ये काय एडिटिंग नाही आहे भाई, फक्त एकदा एक नंबरवरती हे केलं लगेच. आता ही कढी पूर्ण झाली. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, आपल्याला जेवढी घट्ट पातळ हवी तेवढी पाणी टाकायचं. पाणी टाकायचं. ओके, त्याच्यामध्ये पाणी गेलं. थोडी मम्मी लिक्विड टाईप असणार ना? हां, त्यानं 2 टाईमसाठी बनते ही कढी. संध्याकाळी आम्हाला काही काम नको आहे, जर तुला उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळे. रक्षाबंधनची तयारी काय केली मम्मी? आज जाणार आहे घ्यायला. हो, माझ्या मते उद्या हा ब्लॉग नाही जाणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी, 1 दिवस नंतरला जाणार आहे हा ब्लॉग. आम्हाला राखे साध्या लागतात, गोंड्याच्या लागतात. हो, एकदम पारंपरिक ज्या असतात त्या ना. गोंड्याच्या छोट्या असतात ना, त्या लागतात. आम्हाला जगा महागातली ह्याची तिची आवडत नाही. ओके, आता लहान असं कोण घरात राहिलं पण नाही की त्याला सुपरमॅन स्पायडरमॅनच्या लागतील असं. आम्ही म्हणजे यांना काही सुपरमॅन हवामान कधी लावलेलंच नाही, साध्या त्यांना गोंड्याच्या लागतात राख्या. अच्छा, कारण का त्या ठेवतात त्या हातामध्ये जागा येऊन. ठीक आहे. आताची पोरं कुठे ठेवतायत. ही कढी झाली. ही कढी रेडी. आता याला रेडी नाही झाली ना अजून, बॉईल करायचं बाकी आहे ना. उकळायची चांगली. ओके तायरा, तेरी थोड़ी सी भी हेल्प यहाँ पे हुई नहीं है. इसका ज़रा सा भी हेल्प नहीं है इस चीज़ में, तो ये अपना ही काम कर रही है. और मैडम बोल रही है मैं अभी हेल्प करूँगी, हेल्पर का काम करूँगी, तो ऐसा कुछ भी नहीं हुआ है. ये लहसुन कौन छिला इतना सारा? तेरे लहसुन की तो, अरे तू लहसुन ही छिल रही है. उधर कड़ी रेडी हो गई, मैंने मम्मी को हेल्प भी कर दी. तो उनको लहसुन छिलेंगे तो उसमें से पिकअप कर सकते हैं ना. अच्छा, ये खुद का ही ब्लॉग बना के खुद ही ब्लॉग देख के खुश हो रही है. चेक कर क्या है, मैंने क्या किया, एक्टिंग रियलिटी वाली. कैमरा आते ही तो एकदम फॉर्म में आ जाती है सामने. अरे अरे अरे, ये कौन सा नया स्टाइल लेके आए? ये कहाँ देखी का है स्टाइल? वो अभी देख रहे हैं. मैं जिम में ना, अरे मैं बाल ओपन रखती ना, बार क्लाइंट अरे क्या क्लाइंट ने एक बार ऑब्जर्व करके मुझे बताया. हाँ. आप ऐसे ऐसे करते रहते हो. अरे रे 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 रे, जानबूझ के करती है लेकिन. जानबूझ हाँ तो के नहीं करती मैं हूँ. पूछ रहा हूँ तुझसे. अच्छा लगता है. अरे बाल क्वेश्चन आगे आते है. हैं ना. हाँ क्वेश्चन है क्वेश्चन है जरा टॉन्ट मारा तू. लगता है लगा. बाल टॉन्ट में लगा. taunt टॉन्ट लगा क्या? हे शिकलंय मराठी भाषेमध्ये, हेच शिकायचंय मराठी भाषेमध्ये. हाँ, जे हिंदीमध्ये शिकव. टॉन्ट तुला लागला काय? हो लागलं टॉन्ट. मग ते लावून घे. तू लावून दे. तू लावून घे. झालं मम्मी. तर आता ही कढी फायनली आमची रेडी झाली आहे. आता ही बॉईल झाली की भाई काम तमाम ना मम्मी. कढीचं काम इथे फिनिश. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. हां, याच्यावर कोथिंबीर टाकणार ना. कोथिंबीर टाकून नंतर ना मग तू आता पुढचं काय बनवणार आहेस? आता वांग्याचं भरीत बनवतो. हे सॉरी, फ्राय बनवतो. वांग फ्राय. तर थोडंसं वेट करूया. आता हे होऊ दे. तर याच्यामध्ये मिरची टाकेल, पण वांग्याचं फ्राय बोलते, पण त्याला ॲक्च्युली काय बोलतात? हां, वांग्याचं फ्राय. काय? अरे अच्छा, हे लसूण घेते मम्मी तिच्याकडनं. आता लागणार ती घेणार, ती बसली तर आहे. अच्छा, ती हेल्प घेतली म्हणून ती बोलते. ही नुसतं लसूण सोडली, ही हेल्प झाली. आता मला नाही माहिती बाबा, तुम्ही दोघं काय ते बघा. हेल्प झाली काय बोलते? हेल्प झालेली आहे मम्मी. तिने म्हणजे तुला हेल्प केलंय. बाबा मी पण केली असती लसूण सोडली. अरे काय तू
लसूण नाही टाकणार ना याच्यात? नाही ही अशी मिरची जरा भरड करून कशासाठी घेते हा हे? वांग्यासाठी. वांग्यासाठी. तर ही नेक्स्ट रेसिपीची तयारी चालू झाली आता याच्यावरती फक्त कोथिंबीर टाकणार. एंडिंगला टाकणार ना मी कोथिंबीर टाकून मग ही मी एक वाटी पिऊन देणार शांतपणे. वांग्याचं वांग्याचं काय बोलतात मम्मीला आपण? चूरणाचे खापे तसे वांग्याचे खापे. पण खापे नाही हे फ्राय. चूरणाचा खापा. नाही पिसरे रे. नाही पिसला आता काय औषधाचा मग ग्राइंडर उपयोगाचा आपला? पीस नाही रे तिशा. पीस 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 नाही रे. पीस अजून पिसल्यावर ते पिसेल. थांबू नकोस. वाट बघते कधी रेडी होते ती. नाही झालं. अरे रे प्लॅन पुसणं होत आहे. नाही कसं होईल? आधीच सांग. तू एक जगह फोकस कर. फटाफट काम करके दे. दुखने लग गया अभी स्टॉप होने वाला है. मॉर्निंग में ये लिटिल फिंगर है ना इसकी पूरी वाट लग गई. उधर वो अंदर फंस गया मेरा. किधर अंदर है? ये विंडो के डोर पे. विंडो ओपन करते टाइम तू बोली कबूतर है. जो कबूतर तो वहाँ पे था ही नहीं. था बेचारा मर गया रे वो. ना सैड लगा. हाँ बहुत लगा. भी मैंने देखी उसको मरते हुए. ओ तो देख उसका नसीब देख. तेरा देख. तो मी काय आलं कोथिंबीर टाकून. ही मम्मी सिंपल वेने पण बनते ना कढी? हो फक्त राई जिरं मिरची आता कढीपत्ता. तू थोडी मेहनत घेतलीस ना. मेहनत म्हणजे जरा वेगळी केली. काय आला? कढी मी पण पिते. काय आलं त्याला? मी पण पिते कढी. तू पण किती कढी? गुड यार तुला मराठी आलं. तर कढी आता रेडी झाली आहे. तर आता याच्यामध्ये मग मी हे टाकतेस ना कोथिंबीर. आणि मग मी नंतरला पिऊ आता पिऊ? पी आता गरम गरम चांगलं. आता काय? आता काय? आत्ताच पिऊन आत्ताच फीडबॅक द्या. कोणाला? मला? हां मी पिऊन फीडबॅक देऊ असं तिचं म्हणणं आहे. जो पिएल तो फीडबॅक देणार. ती पण पिते. ती पण पिते. तिला पण फीडबॅक देऊया मग. त्याला तू पण फीडबॅक दे मग पिऊन. ठीक आहे. ते कढीपत्ता नाही कोथिंबीर लास्ट. हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती दुसऱ्या याच्यावरती मी तांदूळ चढवू शकत होतीस ना. भात झाला माझा. भात झाला ऑलरेडी? हो. हो मला वाटलं भात बनवायचा बाकी आहे. कढीमध्ये ना हां जर तुम्हाला जास्त घट्ट हवी असेल ना तर बेसन जर 1 चमच लावायचं. म्हणजे तुम्हाला लागेल तसं लावायचं. मग त्याच्याने बेसन किंवा तांदूळ तांदळाचं पीठ. मग म्हणजे दही कमी असेल त्याने घट्ट होतं जरा. अच्छा मग थोडा थिकनेस येतो. हम्म. कढी कोणती चांगली लागते? थिक चांगली लागते का कशी? ठीक नाही चांगली लागत. पातळ असते ना हां म्हणजे आंबट तिखट हां ती कढी बरी वाटते. ओके. तर ही तुमच्या समोर आहे आता कढीची रेसिपी. आता थांबा फक्त आणि फक्त हे थोडं कटिंग बाकी आहे. हे झालं. आता ह्याला टाकूया आपण आतमध्ये. चल हे आता गेला. कढी झाली. कढी रेडी. आता बाउलमध्ये काढणार आणि ही आम्हाला देणार. थँक्यू मम्मी ह्या रेसिपीबद्दल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू राहा. आणि कंटिन्यू. कैसे लग रही टेस्ट? मस्त मस्त. अरे वा. तर आता बैगनच्या सब्जीसाठी उद्याचा ब्लॉग. ठीक आहे. हो